स्वतः रवींद्रजी धंगेकर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं त्यांचं एकनाथ शिंदेशी काय बोलणं झालं. खरं तर भाऊ अगदी सगळ्यांना उत्सुकता होती की एकनाथ शिंदेंना भेटल्यानंतर ते काय बोलतील. तुमचं नेमकं काय बोलणं झालंय? नाही, याच्यामध्ये शिंदे साहेबांशी मी आता गाडीमध्ये बोललो, तुमच्या समोर बोललो. शिंदे साहेबांना तुम्ही प्रश्न विचारला, त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये ज्या ज्या वेळेला चुकीची लोक वागतील, मग गुन्हेगारी असेल, एखाद्या समाजावर अन्याय होत असेल किंवा पुण्याच्या प्रश्नावर एखादा भ्रष्टाचार असेल किंवा जे जे समाजाच्या विरोधात जी लुटालूट आहे ह्याच्यावर बोलावं लागणार, कारण हा माझा कार्यकर्ता म्हणून पिंड आहे आणि जी चुकीची लोक विकृत लोक आहेत त्यांच्याविरुद्ध बोलायला कधीच मला साहेब थांबवणार नाही. पण ह्याच्यामध्ये साहेबांनी मला सांगितलं की 2 दिवसात हा आपण विषय मिटवून टाकू. म्हणजे ते माझ्या बाजूने आहेत की त्यांचं म्हणणं की जैन मंदिर हे जे पद्धतीनं हा भूखंडाचा व्यवहार झाला, ह्या ज्या टोळीच्या गराड्यात पडलेलं हे मंदिर आहे, हे मंदिर माझी त्यांची ती भूमिका आहे. ते म्हणजे याच्यामध्ये मी तुला थोडं ते बोलताना स्पष्टच म्हणले की दोस्तीत कुस्ती नको, महायुतीचा धर्म पाळायचा आहे आणि तशा पद्धतीच्या सूचना तुम्हाला दिल्या आहेत. नाही, त्यांचं असं म्हणत होतं की दोस्ती वाढवा, पण दोस्ती कधी वाढणार आहे? जैन मंदिर मुक्त झालं दोस्ती वाढेल ना. आपण काय दुश्मन आहेत का? जैन मंदिर मुक्त झालं की आपली दोस्ती वाढणारच आहे. परंतु आता जे काय तुम्ही प्रश्न उपस्थित केले, काय आव्हान आहे? म्हणजे मुरलीधर मोहोळांना असं वाटतं की तुम्ही विदाऊट पुरावेच हे सगळं बोलत आहेत आणि या सगळ्यावर एका व्यासपीठावर तुम्ही चर्चा करायला तयार आहात का? तुम्ही म्हणन तिथं मी येतो म्हणून. नाही, मुरलीधर मोहोळांना तुम्ही आव्हान कराल का? नाही, आता आव्हान काय करायचं? आता तुम्ही जर एखादी गोष्ट एखाद्या चोराने चोरली तर त्याला काय विचारायचं? त्याला सजाच, नाहीतर रिकव्हरी, जैन समाजाची रिकव्हरी दिली पाहिजे. मग तुम्ही एका व्यासपीठावर चर्चा करायला तयार आहात मुरलीधर मोहोळांचं? त्यांनी म्हणन तिथं, म्हणन त्या टेबलवर, म्हणन त्या जागेवर. शेवटी हा माझा जैन समाज हा आपली भावना आहेत, आपले श्रद्धा आहेत. कारण आम्ही 12ही महिने एखादा कार्यक्रम असेल तो जैन समाजाच्या परिवारांबरोबर आमचं काम करतो आणि त्या श्रद्धेला कोणतरी हात घालत असेल तर बोललंच पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं वैयक्तिक की मुद्द्याची लढाई मुद्द्यावर चालली आहे? एकंदरीत तुम्ही जो गुंडगिरीबद्दल लढा सुरू केला होता, हे प्रकरण आलं आणि आता तुमच्या विरोधात षडयंत्र चाललं असं म्हणतात. नाही, हे षडयंत्र तर का 30 वर्ष झालं मी लढतो, त्यामुळे हे सगळं आता मी नाही का एखादा म्हणतात भाजलेलं कोंबडं त्याला काय आगीची भीती, काय जे होणार ते ठरलेलं आहे. आणि षडयंत्र केल्याशिवाय यांना माझ्यावर मात करता येत नाही. अनेक षडयंत्र झाले, अजून पुढची षडयंत्र असेल आणि षडयंत्र करण्याकरता ते पोलीस खात्यापासून असेल, विविध खात्यांची ताकद माझ्यावर वापरून किती वेळा बळप्रयोग बी केलेला आहे. त्यामुळे आता हे काही नवीन राहिलं नाही. आता ही माझी लढाई आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही मुरलीधर मोहोळांना काय सांगू इच्छिता? त्यांच्यापर्यंत नीट तुमचं म्हणणं पोहोचत नाही का? ते ऐकतात, काय सांगताय? नाही, माझं म्हणणं त्यांना पटलंय. माझं म्हणणं त्यांना एका बुद्धीला एका मेंदूला त्यांच्या विचार की धंगेकर बोलतात ते चुकीचं आहे का बरोबर आहे, तेच व्यवस्थित काही दिवसांनी उत्तर दे. आणि काल त्यांनी उत्तर दिलं की मी ह्यात तोडगा काढतो. म्हणजे मला समाधान झालं. एवढं बोलण्याचे काना माझे टावकारले होते, त्या 18 दिवसांनी त्यांनी कुठेतरी म्हणलं आहे शेवटी गोखले पाहिजे का पद पाहिजे, ह्याच्यावर ही लढाई आली. मग गोखलेला सोडून द्यायचं का पदाला सोडून द्यायचं, आता त्यांनी ते ठरवायचं. आणि काल ते जाऊन म्हणले की मी आता तोडगा काढालो. मग 18 दिवस आम्ही तेच म्हणतो, तोडगाच काढ, आम्ही वेगळंच काहीच म्हणतो. अगदी शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेना तुमच्या सोबत आहेत, तुम्ही त्यांच्या सोबत आहात? तुम्ही आणि मी आपण एकत्र राहिलो तरी आपण वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध लढू, तुम्ही आणि मी. ओके. अर्थातच आपण बघतोय की लढा जो आहे तो यापुढे कायम राहील आणि हा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण लढत राहणार. मुरलीधर मोहोळांना जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांनी एका व्यासपीठावर यावं, त्यांना त्या संदर्भातले सगळे प्रश्न आणि पुरावे दाखवतो असं खुलं आवाहन रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे. न्यूज सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी.